आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रीडा विभागामध्ये 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आता अखेर लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आलेली आहे। हर्षकुमार क्षीरसागर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। गेले 10 दिवस हा हर्षकुमार क्षीरसागर फरार होता, मात्र आता त्याला दिल्लीमधून अटक करण्यात आल्याचं समजतंय। आई वडिलांसोबत हर्षकुमार क्षीरसागरला अटक करण्यात आलेली आहे। एकवीस कोटींचा हा घोटाळा हर्षकुमारनं आपल्या प्रेयसीसाठी केल्याचं समोर आलेलं होतं। हर्षकुमारची मैत्रीण ही कोपर खैरणेमध्ये राहत होती। 2 खोल्यांमध्ये राहणारी मैत्रीण काही महिन्यांपासून आपल्या घरी राहत होती। बीएच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या हर्षकुमारचा 13,000 इतकाच पगार होता। मात्र हा 21 कोटींचा घोटाळा त्याचे कारनामे उघड होताच त्याची मैत्रीण घरी परतली होती। गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीच्या मैत्रिणीला घरातनं अटक केली तेव्हा तिचं कुटुंब हादरून गेलं होतं। मात्र तिच्या घराची तपासणी केली असता महागड्या वस्तू आढळल्या नाहीत। हर्षकुमारनं दिलेले 2 महागडे मोबाईल्स मात्र ती वापरत होती असं समजलं। प्रेयसीसाठी 21 कोटींचा हा घोटाळा ज्या हर्षकुमार क्षीरसागरनं केला, आता त्याला दिल्लीमधनं अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरमधल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये हा 21 कोटी 59 लाख रुपयांचा हा घोटाळा झाल्याचं उघडकीला आलेलं होतं। या प्रकरणामध्ये आणखीही काही आरोपी आहेत का या अनुषंगानं सुद्धा पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र आता हर्षकुमार क्षीरसागरच्या अटकेनंतर या प्रकरणातले आणखीही काही धागेदोरे समोर येतील अशी चिन्ह दिसतायत। हर्षकुमार क्षीरसागरनं काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना एक पत्र पाठवलेलं होतं। या पत्रामध्ये त्यानं अनेक बाबी मांडलेल्या होत्या। आपल्या सोबत काही अधिकारी आणि बँकेचे काही कर्मचारी सुद्धा आहेत अशा आशयाचं हे पत्र त्यानं पोलिसांना लिहिलेलं होतं आणि ज्या काही गोष्टी या 21 कोटींच्या घोटाळ्याच्या माध्यमातून खरेदी करण्यात आल्या त्या जप्त करून त्याचा लिलाव करून ती रक्कम वसूल केली जाऊ शकते असं सुद्धा या हर्षकुमार क्षीरसागरनं या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सचिन, अखेर या आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आता त्याच्या अटकेनंतर चौकशीनंतर आणखीही काही महत्त्वाचे मोठे खुलासे होतील की काय असं दिसतंय। सचिन, काय सविस्तर सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, जे आपण गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा करत होतो, कारण गोरगरीब खेळाडूंची म्हणा किंवा शासनाची म्हणा या ठिकाणी तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा या हर्षकुमार क्षीरसागरनं केलेला होता आणि त्यानंतर त्यानं खूप असं साहित्य खरेदी केलं ज्या साहित्य खरेदीमुळे तो चर्चेत आला, कारण तो लक्झरियस कार असेल किंवा मैत्रिणीला लक्झरियस फ्लॅट असेल तो घेऊन दिलेला होता। आणि त्यानंतर आता याच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। 4 जणांना अटक करण्यात आली होती, मात्र अखेर आता या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर त्याच्यासोबतच त्याच्या आईवडिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली येथून या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर आईवडिलांना कर्नाटक येथून अटक करण्यात आलेली आहे। पुढील चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे। अखेर या तरुणाला पकडण्यात यश आलेलं आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। लोकशाही मराठीनं या सगळ्या प्रकरणाचा प्रत्येक प्रक्रियेच्या दरम्यान पाठपुरावा केलेला होता। सातत्यानं लोकशाही मराठीनं ही बातमी लावून धरलेली होती आणि अखेर आता लोकशाही मराठीच्या या पाठपुराव्याला यश मिळताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।